गमे सर्व बाबे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाय मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणिया काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा गंगा विशुद्धं निदपाद परशं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरि योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखयश वेदांत शास्त्रार्थ नित्यं ममानिक गिरिं ब्रह्म स्वरूपं महायोग पीठे तटे भीमरत्यं वर पुंडलिकाय धातु मुनिन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमः समरविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसभूतं नमामि शनेश्वरं मस्तकहे पाया मस्तकहे पायावरी मस्तकहे पाया मस्तकहे पायावरी यवान करी संताचा यावर करे संताचा यावर करे भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व कामे साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर दाकोटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पश वेळेमध्ये अल्पश बुद्धीप्रमाणे प्राप्तस्थळी प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग वारकरी संप्रदायाचा आचार विचार प्रचार प्रसार प्रभार प्रतिभा वारकरी संप्रदाय तत्व नेतृत्व कर्तृत्व दातृत्व जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणांचा भगवत भक्तीच्या ठिकाणी साधकानं साध्य प्राप्त केले की साधनेशी एकनिष्ठ राहत असताना मी भक्त तू देव ऐसे करी हा प्रतिभाव अंतर्मनामध्ये जागृत झाला की त्या देवावरती सर्व भार समर्पित केला मी तो अनंत रूपे अनंत वेसे देखील मेत्यासी या रूपाने ते भक्तांकरता कोणते कार्य करतो आणि किंबहुना न मागता करतो याचा एक विचार प्रतिपादित करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठला पवित्र असणाऱ्या शनेश्वर भगवानाच्या असणाऱ्या
प्रांगणामध्ये आपण किम निमित्तानं जमला निमित्त सर्वांना ज्ञात आहे. सातत्यानं 22 वर्ष पूर्ण म्हणजे एक द्वितीय तपाकडे चाललेली वाटचाल आहे. खरंच एक वाखाणण्याजोगं कार्य तदनिमित्ताने असणारे मला वाटतं 40 वर्षातून आलेला आजचा योग, बरोबर ना दादा? शनी जयंती असणारा 40 वर्षातून आलेला योग आहे. ह्या योगात काही नवयोग घडतं ते दुर्दैव आहे आपलं. ते जरा 5Gत ऐकत चला. योगा योग असावा, योगात वियोग नसावा. या पद्धतीनं असणारं दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे असणारं एक दिवसीय कीर्तन महोत्सव तदनिमित्त आहे. प्रतिपादित स्वरूपाने एका दिवसामध्ये असणारं ज्योत स्वरूपाचे असणारं पायी ज्योत श्री क्षेत्र डोंगरगाव ते शनी शिंगणापूर. खरं त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरं तर तुमचा संकल्प जगा वेगळा आहे. आणखी एक विशेषता सांगू का? मगाशी मी बोलून गेलो. बऱ्याचशा लोकांच्या डोक्यातला संकल्पित भ्रम आहे शनीच्या वाट्याला जाणं म्हणजे आपलं स्वतःचं असणारं कल्याण करून घेणं, नाही भिवंडी करून घेणं, अशी विचारधारा असणारी माणसं आहे. पण तसं नाही आहे महाराज. देव नटला नाना परी भुरोनी उरला चराचरी. मला वाटतं देवा कारणे भाव तस्मात न द्यावे लागे फारसे वित्त. त्याचा भाव शुद्ध असेल ना मग ते देवता खडतर आहे असं नाही. मग अशी एक वाक्य मला दादांचं फार ऐकलं, जो माणूस फार सरळ आणि खडतर असून त्याचे व्यवहार चोख असतात. अगदी मी प्रत्येक ठिकाणी बारकावा शोधत असतो आणि खरंच आहे. जे देवता जेवढी खडतर आहे ना तेवढे त्याचे उपासक त्या पद्धतीने चांगले. बघा तुम्ही भगवान शैव संप्रदाय आधी सांगतो ऐका. शैव, शाक्त, सैन्य, गाणपत्य, शौर्य आणि वैष्णव ही संप्रदायाची एक प्रणाली. आता ऐका बघा बारकाईनं, थोडंसं मूळ गाभा सांगायचं मला, उगच गप्पा मारून जाणार नाही. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. आता एवढ्या दुरून आलं म्हटलं काहीतरी प्रतिभारित भाव सांगतो असणार पूर्वात ऐका. तसं शौर्य भक्तांचा विचार जर केला, सैन्य भक्तांचा विचार केला आणि शैव भक्तांचा जर विचार केला तर ही तीनही देवता खडतर आहे. पण तीनही देवतांचे भक्त ऐश्वर्य संपन्न आहे ही विचारधारा आहे. अशा पद्धतीने होता. त्याचा पूर्व असणारा विस्तार पुढे मांडण्यापूर्वी ज्यांच्या साथीनं सेवा शृंगाराची सर्व असणारे आपल्या परिसराचे वैभव आहे, यांच्या कर्वे असणारं खरं येण्याचं योगाला पाठीमागे पहिल्यांदा गावामध्ये दादांच्या माध्यमातून येण्याचं योगाला आणि तदनिमित्तानं असणाऱ्या दादांनी सांगितलं की शनी जयंतीच्या निमित्ताने आमच्याकडे यावं लागेल. त्या पद्धतीने अंतर भरपूर आहे, यायला काय नाही. पण इथं आल्यावर एक आनंद वाटतं की 6 ते 8ला 7 ते 9ला का होईना पण मंडप भरत चाललाय. जाऊ द्या लेट येऊ द्या, पण समाज येणं ही एक संप्रदायाची ताकद आहे. आणखी एक ताकद सांगून जातो. आता जो समाज बसलेला आहे ना बघा सांगा बाबा, आता जो बसलेला समाज आहे ना ही मला वाटतं संत महंतांची केलेली कृपा आहे आपल्यावरती. का ही त्यांनी केलेली पुण्य आहे किंवा त्यांनी केलेलं कार्य आहे, एवढा समाज बसतोय. पण अजून जर 20 वर्षाने एवढा समाज जर एका जागेवर बसला तर मग कीर्तनकारांची क्रांती असेल. हां, मी जरा गांभीर्याने बोलतो आणि थोडा स्पष्ट बोलतो, ही काळाची गरज आहे. हां, असा काळी दोन मध्ये पांढरी दोन कोण तुझा एवढा भरोसा आहे की गडी फार हुशार असणार. मध्येच कोणीतरी कॉल दिला वाटतं त्या पद्धतीने असणार. हां, प्लेन एअरप्लेन मध्ये मोड टाकून द्या आणि असणार सोर चालू ठेवा. विठाला ज्यांच्या साथीने सेवा शृंगाराचे दोन्ही मृदंगरत्न आमचे ओम महाराज असतील, रसाबाबा असतील, दोन्ही ताकदीचे असणारे. बरोबर आहे, नाव बरोबर आहे ना? हां, मग बरोबर आहे. काही वयानुसार होत असतं पण थोडासा अनुभव आहे. अगदी समरूप असणारे, वाजवणारे, संप्रदायातली साधना जपणारे, गायनच्या माध्यमातून सुधाकर महाराज वाघ, गौरव महाराज नागरे, राहुल महाराज तुरणकर, ऋषिकेश महाराज तुरणकर आणि या मंदिराचं सर्व ज्यांनी असणारे संस्थापक केले ते आदरणीय कैलासवासी मुरलीधर बाबा पुंजाजी नागरे महाराज. खरंच ही संकल्पना डोक्यात आली ना म्हणून तर मी सांगत होतो, जुनी माणसं काही माणसं पायाने चालली आणि काही माणसं डोक्यानं चालली. ऐका बघा, थोडं मला जयंतीवर मांडायचं पण त्याच्या आधी सांगतो. आणि आयुष्यात जी माणसं पायाने चालतात दादा ती माणसं फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती इतिहास घडवतात. हे जरा डोक्यात ठेवा. जुन्या माणसांकडे संकल्पना एवढी होती की मला वाटतं साई इतना दीजिए मैं भी ना बोका जाऊ और अतिथी भी ना बोका जाय. मी शिर्डी संस्थानला वाक्य ऐकलं होतं की देवा एवढं जोडीमध्ये दे की मीही उपाशी राहता कामा नये आणि दारात आलेल्या याचक सुद्धा उपाशी जाता कामा नये. हा, आणि दोन्हींतून जर उरलं तर मग 100% आठवीनं पाया हा माझा नवस. मला पूर्णपणे जर झोळी भरून दिलं ना तर 100% तुझी आणवाही न गा देवरा. या पद्धतीने असणार एक खडतर भक्तीचा प्रवास खरं तर बाबांनी निवडला होता. हे प्रतिकूल कालखंड, आताची परिस्थिती तेव्हा असेल का? सुरुवात महाराज सांगितलं, तोडून आणलेल्या लाकडांवरती पर्णकुटी बनवली, त्यातून स्थापना केली. मला वाटतं त्याची जर विचारधारा बघितली आल्यानंतर सांगण्यात दादा आम्ही त्या पद्धतीने आपण दोघंही बघितलं. आल्यानंतर एक रम्यता, दिव्यता आणि भव्यता वाटली. कुटुंबाची एक संस्कारधारा का आवडली सांगू का? कारण जुन्या माणसांनी एक फर्स्ट जनरेशन होतं, ऐका बघा बारकाईनं, त्या फर्स्ट जनरेशननी असणारी विचारधारा बिंबवली
म्हणून जुन्या लोकांना माणसं तो माणूस फर्स्ट क्लास म्हणायचे. आपण थर्ड जनरेशन आहे, लोक आपल्याला क्लास जोडतात. विचारधारा बदलली का कळेल त्याला धन्यवाद, नाही कळेल त्याला घरी गेल्यावर कळेल. हे जरा 5Gत आहे का. मग जुनी माणसं नीतीप्रीती अतिथी जपणारी होती. त्या पद्धतीनं देवाची सुधारणा साधना अशी बऱ्याच गावांनी जुने मंदिरं सापडतील की ती जुन्या माणसांनी असणाऱ्या प्रतिकूल कालखंडात काऊन उभारलं. एक पुण्य सांगू, बाबांनी त्या काळात फार छोटंसं उभारलं, पण आताच्या कालखंडामध्ये एवढा जो मंडप भरला ना, त्याचा वेलू गेला. गगनावरी गगनावरी त्याचा वेलू गेला. आज खऱ्या अर्थानं तो वेलू गगनावरी गेला आणि हा बसलेला समाज पाहिला का मग मोगरा फुलला हा आनंद या ठिकाणी प्रस्थापित आहे. शनी महाराजांची उपासना थोडी खडतर आहे. एक स्टेट फॉरवर्ड देवता ज्यांच्याकडे बघितलं जातं, म्हणजे ग्रहांमध्ये सुद्धा त्यांना एक विशिष्ट स्थान आहे. 9 ग्रहांपैकी असणारा 7वा ग्रह म्हणजे शनी असणारा उपास्य मानला जातो. मला वाटतं सूर्याभोवती असणारं शनी देवतेला एक अंतर पूर्ण करण्याकरता किती 19 वर्षाचा कालखंड जातो. बारकाईने ऐकत चला. पृथ्वीपासूनचं अंतर आहे किती आहे? हे असं आहे 63,40,92,000 असं त्याचं व्यास, आणि व्यास प्रक्रिया 73 लक्ष आहे. आता एवढं खोल नाही सांगत म्हणजे उद्या कोणी म्हणायचं का महाराजाचा अभ्यास कमी होता. महाराज बुवा धोरणात असावा. आमचे गुरुजी म्हणायचे कीर्तनकार चौरंगीची राव असावा, चौरंग नसावा बसवलेला. विठाला स्वतंत्र ग्रहाची एक विशिष्ट परिकाष्ठा आहे की ज्याच्या भोवती मला वाटतं पॉझिटिव्ह. आता या आध्यात्मिक कारण हे सायंटिफिक रिझन चांगल्याकरता सांगतो, आध्यात्मिक कारण जन्मापासून सांगतो, म्हणजे कोणी शंका घ्यायला नको. आपल्याला सगळ्या विषयाचा अनुसंवाद, कोणता हरी कोणत्या भक्ताच्या घरी, याच्याकरता विषय मांडायचा. ऐका बारकाईनं. अभंग यदा कदाचित पलटी होऊन आला असेल मागच्या गावात कधी, आता का आता कोणता अभंग तो कधी लक्षात राहत नाही, परत नाही ना आला, नाही तर म्हणजे त्याच्यावरच बोला रे. काय विचित्र समाज आहे महाराज, काय माणसं म्हणतात त्याच होता बघ तेवढंच येत आहे, असं होणार नाही. गाव बदललं की रोज कीर्तन आहे महाराज, कधी लक्षात राहत नाही. रोज चिंतन बदलावं लागतं. नाही तर बरेचसे कीर्तनकार एकाच अभंगावर मेले. आपला तो एक देव करून घ्यावा. देवही त्यांचं नाही झाला आणि कीर्तनकार देवाचं नाही झाला. शेवटी तो कीर्तनकार मेला आणि त्याच्या 10व्याला जो कीर्तनकार आला त्याने सुद्धा तोच अभंग घेतला. हे असं व्हायला नको. जनरेशन बदलत चाललंय, आपली विचारधारा बदलली पाहिजे. मग ते असणार एक मुख्य प्रभावित ग्रहाच्या 7व्या ग्रहाच्या ठिकाणी असणारे शनीचे एक विशिष्ट स्थान आहे. आणि शनी जन्माची जर पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा काढायला गेलं तर एक पूर्व पीठिका अशी सापडते. मी थोडंसं चिंतन केलं. सूर्यापासून असणारं जसं सूर्य मला वाटतं 2 पत्न्यांचा विस्तार मानला गेला त्याच्यामध्ये, पण 2 पत्न्या नसताना एक पूर्व छाया स्वरूपे आपली छाया या पद्धतीने असणारे त्या पद्धतीने एक केलं. मग संज्ञा असताना ती दक्ष पत्नी दक्ष कन्या जिरी असणाऱ्या सूर्याशी जिचा विवाह झाला. बरोबर ना. दक्ष राजाला किती कन्या होत्या? हे काय माहित नाही कुठून आलं, तू सांग दुरोणी आलं मी का. दक्ष राजाच्या ठिकाणी असणाऱ्या एकट्या दक्ष राजाला मला वाटतं 70,000 कन्यांची एक यादी आहे. त्याच्यापैकी एकट्या चंद्राला काही 27,000 कन्या आहे. त्यापैकी असणारी दक्ष राजाच्या अनुमतीनुसार विवाह सर्वांनी केला. फक्त एक पत्नी जिने अनुमती विरहित विवाह केला ती असणारी दक्ष यानी, ती भगवान शंकराची पूर्वपत्नी. नीट ऐका. दक्ष यानीला राज्यातून बडतर्फ केलं, पुन्हा माघारी यायचं नाही. आणि अनुदानाने प्रसंग असा घडला की पुत्र कामेष्टी यज्ञ केलं. एक पूर्व पीठिका सांगतो, चालेल ना? थोडंसं चिंतन का डोक्यावरून जाईल. गाणे मला चांगले येतं पण ती गाणे म्हणायची व्यासपीठ हे नाही. चला, परमार्थाची दिशा ठरवायची दशा करायला आम्ही आलेलो नाही. विटाला प्रसंग असा ओढावला, तिला माहेरी जायला आमंत्रण नसतं असं हे आपल्याला बोलतात. एखाद्या कार्यक्रमात जर सासरवाडी कोण आमंत्रण नाही आलं तर आपल्याला हे शिकवतात माहेरी जायला काय आमंत्रण असावं लागतं का. ती गेल्यानंतर भगवान शंकराने दिलेल्या शापीत ती यादी सर्वांना माहिती. मग ते नंदी वगैरे तिला असणारं
त्या पद्धतीनं तिनं जळत्या यज्ञात उडी टाकली. ते भगवान शंकराने त्या प्रेताचे तुकडे उडवले. कार्तिक स्वामींची असणारी निर्मिती राजा वीरभद्राची, नंतर गणपतीची, तो पूर्व इतिहास आहे. आणि त्या शरीराचे जे भाग पडले ते 52 शक्तिपीठ पूर्ण असणारं सृष्टीमध्ये त्या पद्धतीने झाले. तिकडे जायचं नाही. त्यापैकी असणारी एक कन्या जी सूर्याला असणारी समर्पित केली. पण दोघंही सामर्थ्यवान असताना सूर्याचं तेज एवढं होतं की जसं हस्ती आणि उत्तरा नक्षत्र दोन आपल्याकडे, हत्ती आणि उत्तरा म्हणतात आपल्या शुद्ध मराठीमध्ये. या हत्ती आणि उत्तरा नक्षत्र सूर्य असणारं तेजापासून त्यांची असणारी एक निर्मिती आहे. म्हणून हत्तीचा आणि उत्तराचा पाऊस एवढा भयानक असतो की त्यात पिकांची बऱ्यापैकी असणारी मला वाटतं नासधूस होते. त्यापैकी एक विचारधारा ते कसं आलं आता तेही ते पुढे आल्यावर सांगतो आहे का, त्याच्याकरताच आलोय ना मी, एवढ्या लांबून कशा करता आलोय. मग यादी नीट आहे का. सूर्य तेजाच्या समोर असणारे ती पूर्ण संज्ञा नावाची असणारी जी आहे कन्या आहे ती दिली. आणि तिचं तेज स्वतःचं तप सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमुप आणि चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ही विचारधारा रिमवण्याकरता तिने असणारं तप सामर्थ्य केलं. पण सूर्य तेजाच्या समोर तिचं काही तेज चालेना. म्हणून तिने असा विचार केला की एकांत वासामध्ये थोडंसं तप साधना केली पाहिजे. शास्त्र असं सांगते तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. मग त्या पद्धतीने असणारं तिने चिंतन करण्याकरता असणारा विशिष्ट काल निवडला. पण प्रसंग असा झाला की पतिव्रता, पतीची अमाता अनुसरोनी पतिव्रता, पण पतिव्रता धर्म गेला नाही पाहिजे. तिने विचार केला सूर्य तेजाच्या समोर कुठे आलं की आपल्याला ते सामर्थ्य नाही. म्हणून तिलाही 3 पुत्र संतती सांगितलं शास्त्रानुसार. पण तिला पद्धतीनं ते सामर्थ्य करण्याकरता तिने एक स्वतःची प्रतिछाया तयार केली. ती प्रतिछाया तयार केल्यानंतर तिचं असणारं 2 प्रकारे नाव आलं. एक तर प्रतिछाया सुद्धा आणि दुसरं सुवर्ण या पद्धतीने असणारं तिचं एक नाव आलं. त्या पद्धतीने प्रसार असा घडला की त्या छायेला सांगितलं मी माझ्या माहेरी जाऊन असणारी मला स्वतः असणारं त्या पद्धतीने तपश्चर्या पूर्ण करायची. कारण वाक्य नीट आहे का, संतती संपत्ती आणि संस्कृती विचारधारा जर राबत असेल एखाद्या घरात तर त्या घराचा काहीतरी नियम गावापेक्षा काहीतरी वेगळा 100% असणार. विठाला आणि जी माणसं ऐश्वर्यात मोठी आहे ना त्यांचा काहीतरी एक नियम जगापेक्षा वेगळा असतो. आणि जगापेक्षा वेगळा असतो म्हणून जगाच्या मालकाला त्यांच्या घरी राबावं लागतं. एवढं वाक्य माझं नोट करा. 100% राबावं लागतं कारण काहीतरी वेगळं असतं. एक वाक्य बोलू, जगा वेगळं जगावं वाटत असेल तर जगा वेगळं. नाही कळलं वाटतं, नाही कळलं अजून, कळलं का? कळलं तर हा म्हणत जा, उगाच हा म्हणत जाऊ नका. जगा वेगळं जगा वाटत असेल तर जगा वेगळं. आता कळलं, नाही कळलं तर पुढून सांगतो. किती स्पष्ट ऐकणारे मला कळत. एका नाभिकाकडे व्यक्ती दाढी करण्याकरता गेला. आता थोडंसं दोन्ही टप्प्यातून सांगतो म्हणजे उगाच झोपी जायला नको. आणि त्या नाभिकाला दाढी करता करता त्याचा नंबर आला. महाराजांनी त्याला सांगितलं माझी दाढी करा. तो बसला दाढी करण्याकरता आणि त्याने नाभिकाला प्रश्न केला किती वर्षापासून दाढी करता, काय गरज होती. तर नाभिकाने सांगितलं 20 वर्ष झाले. वा म्हणला, एक्सपिरियन्स इज द मेक द मॅन परफेक्ट म्हणला एक्सपिरियन्सनुसार, नाही का. म्हणलं मग 20 वर्षात कधी गाढवाची दाढी केली का, काय गरज होती. तर नाभिक हुशार होता, तो मला नाही पहिल्यांदाच करतोय. ही ऐकण्याची जी तत्परता आहे ना, इतकं कीर्तना म्हणजे तल्लीन होऊन ऐकलं पाहिजे. मी काय वाक्य सांगितलं, काहीतरी जगा वेगळा, ज्या कुटुंबामध्ये पारमार्थिक कोणताही राजकीय कोणताही नियम काहीतरी जगा वेगळा आहे. विश्वाच्या मालकाला त्या घरी येऊन राबावं लागतं. सुखे येतो घरा नारायण किंवा लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ. बताया जबरी हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे
पण माहेराला न विचारता गेल्यामुळे वडिलांनी स्वीकारलं नाही. नाही कळलं का? जरा लांब गेले तुम्ही आता. माहेराला पतीच्या आज्ञा न स्वीकारता जाताना तिने असणारे सुवर्ण नावाची असणारी स्वतःची छाया तयार केली आणि तिला पती नियम सांगितला आणि पतिव्रता किंवा असणारा स्त्री धर्म पाळण्याकरता तिच्यावरती जबाबदारी स्वीकारली आणि ही माहेराला गेली. पण वडिलांना हा नियम माहीत नव्हता की पुत्रीनं वडिलांच्या किंवा पतीच्या आज्ञेशिवाय माहेरात अथवा संसारात सासरात दोन्हीकडे वास करत असताना दोन्हींची आज्ञा महत्त्वाची असते. कळलं ना? दोन्हींची आज्ञा महत्त्वाची असते. माझ्याकडे परत यायचं सुद्धा नाही, मग आता जायचं कुठे पुन्हा? आणि तिकडे जावं तर जिला मी तयार केलंय तिनं पुन्हा कुठे जायचं? हा दोन्ही प्रश्न तिच्या मनामध्ये भेडसोया लागले. आणि इकडे असणार हिचाही संसार त्या पद्धतीनं सूर्यदेवाला काय माहिती, आता तिचं प्रतिरूप आहे त्या पद्धतीने त्याला माहीत नाही. तिच्यापासून 3 संतती तयार झाल्या, मनु, शनिदेव आणि असणारा तपस्या, या 3 पद्धतीच्या असणाऱ्या संतती तयार झाल्या. पुन्हा कोणापासून? सुवर्णापासून. पण इकडे यायचं नाही, मग कुठे गेले? ती उत्तर कुरुक्षेत्र असणारं, मला वाटतं त्या उत्तर कुरुक्षेत्रामध्ये एक विशिष्ट वन आहे, त्या वनामध्ये तिनं वास केला. आणि त्या वनामध्ये वास करत असताना प्रसंग असा घडला, त्या वनात जो वास केला त्या वनामध्ये असणारं निबिडका वनाचं असणारं आणि तडबा त्या नावाच्या त्या घोडीच्या रूपानं तिने स्वतःचं संरक्षण करण्याकरता स्वतःचं स्वरूप बदललं आणि त्या ठिकाणी तपश्चर्या पूर्ण केली. अशी एक जन्मकथा आली. आणि सुवर्णेच्या पोटामध्ये असणारा उदरामध्ये शनिदेव असताना तिने सर्व ग्रहांच्या ठिकाणी असणारी एक तेजोमय तपश्चर्या केली. त्यामुळे तो गर्भ कालकुट्ट स्वरूपाचा जन्माला आला. वडिलांनी ते स्वीकारण्यास नकार दिला म्हणून शनिदेवाने वडिलांकडे बघितलं, तेही काळकुट्ट झाले, घोडेही मंद स्थिरावले. अशा 2 जन्मकथा आल्या. पण तरी सुद्धा सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून शनी सामर्थ्य किती आहे, पुण्य सरण्याकरता सुद्धा जर निगेटिव्ह थिंकिंग आली तर सुद्धा माणसं म्हणतात, कधी कधी माणसं म्हणतात माझ्या पाठीमागे शनी आहे. कळते की कोणी कोणाच्या पाठीमागे जावं. मी पाठीमागे दृष्टांत सांगितलं होतं. मी गडावरती असताना शास्त्रीजींकडे एक व्यक्ती आला आणि शास्त्रीजी अजून 2 वर्षाने गडाला 2 लाख देणार आहे म्हणे. शास्त्रीजी म्हणले आता का नाही देणार? नाही म्हणे आता माझ्या पाठीमागे शनी. नाही म्हणे मग तू कोण आहे? ग्रामपंचायत शिपाई. शास्त्रीजी असले म्हणे शनिदेवाला चॉईस आहे की नाही म्हणे कोणाच्या मागं जावं. अरे तुम्ही कोण आहात याचा विचार करा. ज्याची लंका सोन्याची होती त्यानं देवाला फरक पडला नाही. आपल्याकडे GST लागापुरते तरी आहे. चांगलं पोराने फटकवलं तर GST मिळेल, त्या एसटीने येवल्याला निघावं लागेल आपल्याला. आपली विचारधारा कुठे आहे? कोणत्या देवता नका निगेटिव्ह थिंकिंग. एकही देवता नाही. मला वाटतं जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव. एक शुद्ध पद्धतीने सांगितलं, विचारधारा बदलली पाहिजे. कोणता देव पाठला करून मला सांगा, मला नास्तिक मनुष्य सुद्धा यदा कधीच एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत वाईट विचार करत नाही. सृष्टीचा निर्माता साधकाच्या बाबतीत आपल्या भक्ताच्या बाबतीमध्ये वाईट विचार करेल का? आपली विचारधारा बदलली पाहिजे. सोच बदलो देश बदलेगा. नाही कळलं? सोच बदलो देश बदलेगा. म्हणजे इतका बदलेगा एवढं नव्हतं माहिती आपल्याला. किंवा आमची फिरायची वाहने झाले पेट्रोल भेटन आपलं. ते जाऊ दे आता, इतकं खाली होऊन बोलायला नका तो राजकीय हस्तक्षेप होईल. मला तिकडे जायचं नाही. मग भक्ताच्या त्या पद्धतीने भगवान परमात्मा कामं करत असतो ना. विचारधारा बदलली पाहिजे. नीट आहे का? भक्ती जर खरी असेल ना तर देव कोणत्या रूपात त्या भक्ताच्या घरी कामं करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, याचा एक विचार सांगतोय का? चला थोडंसं एक संदर्भ देत आपण अभंगाकडे. मी पूर्वपीठिका सांगितली. नामदेवरायांच्या घरी भजन करणारी माणसं होते किती? मी जाऊ घरी? किती माणसं होते नामदेवरायांच्या घरी? नामदेवाचे घरी 14 नसे भजन करी. बरं जाऊ, 14 मध्ये आधी भेट कोणाला? एवढं सायलेंट नाही व्हायला सांगितलं मी तुम्हाला. 14 माणसांमध्ये सगळ्यात पहिली भेट कोणाला? जनाबाईला. बोला ना, बोला चला. जनाबाई नामदेवरायांच्या कुटुंबातले सदस्य होते का? नाही ना. मग रहिवाशी दाखला नसताना घरकुल कस काय दिलं आपलं? ते कस काय भेट दिली देवानं? जनाबाई नामदेवरायांच्या घरातले सदस्य नाही, दास्यत्व होते ना, दासी होती ना. तरी भजन देवाचं नित्य नियमानं होतं. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, याच्याकरता सांगत होतो मी. नित्य नियमाचं भजन होतं जनाबाईचं. आजही काही कुटुंबामध्ये असं, जसं आल्यावर दादाने मला सांगितलं की आमची आरती वगैरे झाल्याशिवाय आमच्या कुटुंबातला कोणत्या व्यक्ती अन्नाचा ग्रास सुद्धा सहन करत नाही. आपल्यावर नाही, आपले जोगले काय मग म्हणते पर तेवढी आरती करून घे, मला जरा भूक लागली नाश्ता करतो. मग देव नाही, जाऊ द्या मग आता तिकडे बोलायला लावू नका. आपला काहीच नियम नाही. आपले आम्हाला पाहिलं का 2-2 तास देव चोळतात. मग आम्ही विचारतो लयच पुजारी नाही, ते कधीच देव नाही. तुम्हाला पाहून असेल म्हणजे आपला काहीच नियम नाही, नित्य नियम नाही, काहीच नियम नाही. ही आपली विचारधारा आहे. विचारधारा बदलायची जर असेल तर जनाबाईचं जर भजन तितक्या ताकदीचं असेल तेव्हा जगाचा मालक आला असेल ना.
वाक्य नीट ऐका. भक्ती जर खरी असेल तर देवाला स्वतः यावं लागतं. विचार सांगतो. जनाबाई रोज भजन करत होती का नाही? जनाबाईला कुणीतरी विचारलं, अरे तू तर दळण दळायचं काम करते, खंडीवर दळायचे तुला. पूर्वीचा काळ एवढ्या लोकांना दळवून असणार त्यापर्यंत द्यायचे. मग ती दळताना आपल्या जनाबाई सारखे गाणे म्हणत असेल का? आपली जनाबाई खाती सासरचं गाती माहेरच. अजिबात नाही महाराज. इतकं गोड जनाबाई गीत गात असेल. जगाच्या मालकाने ऐकायला यावं ती गाणी आपल्यासारखी असतील का? एवढं जर थोड एक असणार एक लॉजिक पद्धतीने समजून घ्या. ती किती गोड असतील. माझा जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाची नेटे ग लावणी पाची बोटे तू ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला विठ्ठला सुंदर माझे जात ग फिरते बहुता. तर गोड म्हणत असं ना. मग कोणीतरी विचारलं एवढ्यात काय म्हणे, एवढ्या लोकांचं दळायचं आणि त्यात काय तुला काय भजन आहे काय आनंद आहे की म्हणे त्याच्यात सुद्धा आनंद आहे. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही म्हणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही एक मात्र आते. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उने. इथं उणे सापडतं मग सर. कधी सामने सापडली का आपल्या आपल्यात उणे सापडतं. विठ्ठला विठ्ठला भक्ती इतकी शुद्ध असली पाहिजे काही नाही. मग ही देवता खडतर ती देवता नाही, विचारधारा असली पाहिजे. शनीचा प्रलोभ होतो, कधी कधी प्रकोप होतो. दोन विचारधारा आहे. प्रकोपाची विचारधारा बदलली की देवाची उपासना बदलली की विचारधारा बदलते. राजा दशरथाचा प्रसंग सर्वांना ज्ञात असावा. सिद्धांत सांगतोय का? राजा दशरथ 100 असुराबरोबर युद्धाला गेला. कुठे? बोलत चला पटापट. स्वर्गामध्ये. का जात होता? जन्म 10व्या रथातून झाला होता. रथ सोन्याचा होता म्हणून रथ दश वशिष्ठांच्या अनुपस्थितीमध्ये असणाऱ्या धर्माने केलेलं नामकरण होतं. ते 10वा रथ आणि त्यात मुलगा निघाला म्हणून ते दशरथ. म्हणून तो सोन्याचा रथ घेऊन कुठं जायचा?
युद्धाला जायचा, पण संगती कैकेयीला नेत होता. नीट ऐका, कोणाला? कैकेयीला. आपल्या दृष्टिकोनातून कैकेयी वाईट आहे. नीट ऐकत चला. 2-3 माणसं लेडीज असं होऊन गेला, स्त्रिया होऊन गेल्या की ज्यांचं ऐकावं लागत होतं. हरिण सोन्याचं होतं. कोणाला ऐकावं लागलं? देवाला. कैकेयीचं ऐकावं लागलं कोणाला? राजा दशरथाला. आणि तिसरी स्त्री होती रामायणामध्ये जिचं स्वतः रावण ऐकत होता, तिचं नाव मंदोदरी, जी ज्योतिषशास्त्रात तिसरी पारंगत होती. लोक म्हणतात रावण वाईट होता. विचारधारा वाईट आहे आपली. रावण फार चांगला होता. मी विचारधारा सांगू एका मिनिटामध्ये. रावण वाईट होता. किती जणांचं म्हणणं आहे रावण वाईट होता? रावण चांगला होता, आपल्यापेक्षा फार चांगला होता. विचार करा, ज्याने त्या काळात मुलांकरता लंका सोन्याची केली होती. आपले लग्न काळ्या पोतीवाले आहे का? ठामपणे कोणी असं सांगावं 51 तोळ्यात लग्न करणार आहे कोणी असं? काल परवा दृष्टांत ऐकला. आमच्या गावात घडलेली घटना सांगतो. एकाने जमायला निघाला आणि गावात कधी कधी मला नेतात थोडं शहाण आहे म्हणून, शक्यतो मध्यस्थी घेत नाही मी, पण ते लय अवघड आहे. बरोबर चांगलाच माणूस निवडी त्या. कोणचा रेफरन्स दिल्यावर कोण पोरगी दिली. लय हुशार झाली माणसं. महाराज तारीख खाली एक आधी विचारतात. आपल्याला वाटतं काय कार्यक्रम आहे, नाही आपल्याला पोरगी बघायला जात ना, तर ती खाली म्हणले खालीच राहू द्या. त्यात पेट्रोल आहे आपलंच असतं. आपलं ते आता मान जपण्याकरता कधी कधी मान द्यावा लागतो. ते गेलं का ते कसं तरी विवाहात जमावला आणि सांगितलं 5 एकर जमीन आहे. पण ते आम्ही रिटर्न आलो परत पुन्हा कोणाला मध्यस्थी असतात ना, मध्यस्थी त्यांचा फोन आला नाही म्हणे किमान 5 तोळे तरी द्यावा लागते. मग तो आमच्याकडचा जो मध्यस्थी होता ना, तो म्हणला एक तर भेटती नाही, 3 जिल्ह्यातही भेटत नाही. मग आपले एक काम कर, 5 तोळे देऊन टाका म्हणला. तो म्हणला पण लय अवघड जाईन, आत्ताचा काळ लय कठीण. दे म्हणला, काही होऊ दे, थोडं कर्ज पाणी होऊ दे, पण एकदा भाजू दे. आपल्या भाषेमध्ये शुद्ध मराठीमध्ये एकदा भाजू दे म्हणला. पुढचं काय कर्ज फेडता येईल त्याच्यावर टाकून देऊ लोन म्हणला. चालन म्हटला. आणि नंतर ते लग्न झालं आणि ती मुलगी पुन्हा परत मुळाला आपल्याकडे गेले आणि ती परत येईना, म्हणून मग मध्यस्थी नेला. मध्यस्थी याच्याकरताच असतात. ते नेल्यानंतर त्याला म्हणे सांगितलं काय झालं, काय म्हणे खोटं बोलले म्हणे. 5 एकर जमीन होती म्हणे, 100% होती. मग काय झाले म्हणे, 5 तोळ्यावर गेली ना. नाही कळलं तुम्हाला? आता तुम्हाला तोळे लागत होते मग जमीन गेली ना. काळ बदलला. रावणाची विचारधारा नीट आहे का? फार रावण वाईट होता असं नाही, नीट आहे का? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये, नवग्रहाच्या ज्यानं पाहिऱ्या केल्या होत्या. रावणाची यादी नीट आहे का? सर्वस्व असताना सुद्धा रावण वाईट नव्हता. विचारधारा नीट आहे का? सर्वस्वाचा भोग असताना सुद्धा देव लंकेत यावा इतका शुद्ध विचार म्हणजे रावण होता. उगच गप्पा आणि रावण वाईट बिंबवू नका. 4 वेद 40 शास्त्र 18 पुराण एकाच वेळेस मुखोद्गत असणारा व्यक्ती विचारधारेने शून्य असेल. कधी कधी आपली विचारधारा तिथं आजमाव ना. इतका सुंदर विचाराचा रावण होता का त्यानं, फक्त दुर्दैव आहे रावण देवानं कर्माच्या हिशोबानं मारला. भक्तीच्या हिशोबानं देव रावणाला मारू शकत नव्हते. विचारधारा सांगू, 100 पुष्प कमी पडलं तर स्वतःचं मुंडकं उतरून पिंडीवर ठेवत होता. फक्त कर्माचा हिशोब रावणाचा चुकला. आजही वेदाच्या रुचा म्हणायला ज्या चाली त्या रावणाच्या आहे. रावण गायनात सूर होता, फक्त वृत्तीनं बेसूर होता, म्हणून देवानं आसूर म्हणून मारला. विठ्ठला मित्र म्हणतो मला एक जण त्या दिवशी मला रावण वाईट होता म्हणलं, आपल्यापेक्षा चांगला होता. काय वाईट होता? विचारधारा. देव लंकेत त्यावेळी इतका शुद्ध विचार होता की नाही. फार सोपं सांगू आत्ताच्या जनरेशनशी. महाराज अख्खी लंका सोन्याची होती तरी कधी थिएटर्सला नाही टाकली ज्याने. आपलं 4 पत्र्याचं बांधलं ना, मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लगेच कॅप्शन टाकतो, माय ड्रीम इज कम्प्लीट, स्वप्नपूर्ती झाली. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठी वाळवट आली, पत्रे सोडून गेले, गाणं बदलावलं, काळाची चाहूल आली बाग, सुखाची करपून गेली. काय विचार आहे आपला. आणि आपण रावण वाईट म्हणताय. आणखी बोलू, 80,000 पत्न्या होत्या तरी कधी थिएटर्सला नाही ठेवली त्याने. आपली पाहती भिताडा का चालती कावडा का तरी ज्ञानोबरांची ओळी टाकतो, गुण लावण्याची खाणी. आणि तिनंच कोर्टात नेला का म्हणतो ती खानदान खराब होती. मग कोणती खाणी होती हेच नाही कळालं तुला. काय विचार आहे आपले. आपण विचारातच गुंतलोय. या कलियुगामुळे झाले धर्माचे वादोळे, 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 झाले धर्माचे वादोळे.
विचारधारा बदली पाहिजे का हा देव खडतर नाही, आपली साधना चांगली असली पाहिजे. वाक्य नीट ऐकव, भक्ती इतकी सुंदर असली पाहिजे की देवाला न सांगता कळलं पाहिजे आणि देवाने ते काम केलं पाहिजे. ती भक्ती. मागतो तो भगत आणि न मागता पुरवतो तो भक्त. ही विचारधारा आली तर फार बरं कळेल. भक्ताला मागायची गरज नाही, आम्ही काय कोणाचे खातो रे आम्हा पांडुरंग देतो, ही विचारधारा अंमलात आणली पाहिजे. मग चांगलं बोलायला गेलं की मग लोक आपल्यापर्यंत येतात. इतकं खरं बोललं का मग आपले दोष काढणार. समजा आता मी चांगलं बोलून गेलो ना, मग कीर्तन संपलं, एखादा व्यक्ती येणार, मग तुम्ही सांगत ते सगळं खरं आहे, आम्ही अशी भक्ती केली पाहिजे, तुकोबारांसारखी तुम्ही काय कीर्तन करत नाही, तुम्हाला कशाला गाड्या पाहिजे. नाही कळलं का? आम्ही चांगलं सांगायला गेलो का मग तुमच्यापर्यंत सुद्धा. मग गायक वादक कीर्तनकारांना कशाला गाड्या पाहिजे. तरी एक जण मला भेटला, म्हणला तर काय उत्तर द्यावं, अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं आहे. म्हणलं गायक वादक कीर्तनकारांना गाड्या कशाला पाहिजे, हे जर तुझं म्हणणं असेल तर मग तुझ्या डोळ्याचे काय खासड झाले की कोंबड्या गाडीत चालले. एसीच्या गाडीत एसीच्या. मग गायक वादक कीर्तनकार काय टेम्पोत भरितो काय? विचार आहे आपले काय. मग चांगलं करायला गेले की लोक अडथळा आणतात. आणि वारकरी संप्रदायामध्ये आम्ही गाड्यांपर्यंतचे ताकद सांगू. आमच्या धर्माचा प्रचारक प्रसारक त्या काळात विमानात गेलाय, आम्ही अजून गाड्यांमध्येच. आणि परमार्थ ऐश्वर्यात करतोय तर त्या कुळातच जन्माला आलोय. आणि आणखी एक ताकदीचं सांगतो, आमच्या आईच्या दारात पिंपळ सोन्याचं आहे, मग ती लेकरं परमार्थ ऐश्वर्यातच करणार. जरा विचार बाजूला ठेवा. फक्त तुमच्या करता ते सगळं काही करता. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, पण परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध, परिपाहे बीज शुद्ध, करील ते काय मोहे महाराज, करील ते काय मोहे महाराज, करील ते काय मोहे महाराज, करील ते काय मोहे महाराज. विचारधारेनं जावं लागतं, नाही तर विचारधारा आम्हालाही बदलावता येऊ शकते, पण त्या विचारधारेनं जावं लागतं. आता जे जग चाललंय ते शास्त्र आधाराने की संत विचाराने. बोलत चला आता, आज कीर्तन सगळं वेगळं करते मी. आता जे जग चाललंय हे शास्त्र आधाराने की संत विचाराने. हा फार सोपे विचारतात, जाऊ द्या. चला प्रश्न तुमच्या करताचे फार सोपं सांगतो. इकडे बसले तुमच्याकडे कोपऱ्याकडे येतो, जरा मला उत्तर द्या. इकडे KYC अपडेट आहे ना, लाडकी बहीण योजना कालचा हप्ता आला असेल ना, उत्तर देत चला. दूध जे असतं, दूध माहिती ना, दुधामध्ये किती दिवस ठेवल्यानंतर दूध नासतं? 3, 5, 8, 5, 36 नाही विचारलं मी. इकडे उत्तर द्या. दूध नासतं ना, नासतं का नसतं? बोलतच नाही इकडे, काय भांगड आहे? घरी गेल्यावर तर तुमचं ऐकत नसतील. आता याच्यात एखाद्या सापडून चहा प्यायला महाराज हिच्या पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. तर तुझ्या पाया पडून ऐकत नाही, ती महाराजाचं ऐकन का? तिकडंच कसं काय ऐकलं? जाऊ दे, आपलं तिकडं नाही जायचं. मला एकच विचारायचं, दूध जर नासतं, बरोबर, मला तुम्हाला प्रश्न आहे, दुधामध्ये तूप असतं का नसतं? असतं. बरं तुम्हाला विचारतो, आपण स्वतःहून नासवलेल्या दुधात तूप असतं का स्वतःहून नासलेल्या दुधात तूप असतं?
आपण नासवलेलं. बरं जाऊ द्या, नासवण्याकरता काय वापरतात? विरजन म्हणतात ना तुमच्याकडे, त्याला विरजनच म्हणतात ना. मग जर 10 लिटर दूध असेल तर त्याला नासवण्याकरता म्हणजे त्याच्या दह्यात रूपांतर करण्याकरता विरजन सुद्धा 10 लिटरच लागतं ना? नाही, किती लागतं? म्हणजे इकडे आहे का डिपार्टमेंट? इकडून उत्तर जास्त येतात, तिकडून फक्त ऑर्डर आहे का तेच कळलं मला. सोपं विचारतो मी, का संत विचारधारा. मग 10 लिटर दुधाला किती? एक चमचाभर जरी असलं विरजन तरी त्याला डायव्हर्ट करते. बरोबर आहे की नाही? किती? 10 लिटर दुधाला किती पाहिजे? 1 चमचा. बरं, आणखी सोपं तुमच्याकडे विचारतो, फार खाली येऊन बोलणारे आज. जगामध्ये चांगल्यांची संख्या जास्त आहे का नालायकांची? मर्यादा सोडून बोलतो व्यासपीठाच्या. चांगल्यांची संख्या जास्त आहे का नास्तिकांची? नास्तिकांची. बरोबर आहे ना? मग नास्तिक किती आहे? भरपूर आहे. मग चांगले किती आहे? बरं, चांगले हवे जाऊ द्या. संतांची संख्या जास्त आहे का नास्तिकांची जास्त आहे? संतांची. संत किती आहे? थोडेसे. म्हणजे नास्तिकांची संख्या जास्त आहे. संत किती? 8 संत, 42 संत बोटावर मोजणे इतके. तरी सुद्धा आज जग कोणाच्या मार्गाने चाललंय? संतांच्या. मग बरोबर आहे ना. 10 लिटर जरी दही तूप असलं, मला वाटतं दूध असलं, तरी त्याला 1 चमचा विरजन भरपूर झालं. 125 करोड जरी जनता असली ना, त्याला 1 संतांची विचारधारा भरपूर झाले. म्हणून तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही, या विचाराने आपल्याला द्यायचे. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करे सर्व कामे. करतो तर देव, कोणाची केली याच्याकरता एक उदाहरण देतो. चला, बरोबर वेळेत थांबायचं आपल्याला. उदाहरण जरा बाहेरचे, महाराष्ट्राच्या पलीकडे देतो. स्टेट ऑफ गुजरातकडून येतो मी, थोडं सुरुवात करतो. चला. नरसिंह मेहता नावाचे एक विद्वान संत होऊन गेले. नाव ऐकलं असेल, विचार सांगतो, ऐका बघा. न सांगता करी सर्व कामे. जेवढी कामं नामदेवरायांची जगाच्या मालकाने केली, थोडासा गेंदे बोलतो, तेवढी कामं नरसिंह मेहताचे कृष्ण परमात्म्याने केली. भार समर्पित केल्यावर एक फकीर असून जर फिकीर करत असेल तर मग शून्य. आणि माळ गळ्यात घालून जरी देवावर विश्वास नसेल मग ते जीवन शून्य. थोडा तरी भार देवावर घातला पाहिजे, याच्याकरता सांगतोय का. ते नरसिंह मेहता भजनामध्ये दंग असायचे. आणि 2 दिवसा वडिलांचं श्राद्ध आलं होतं. भक्त समागमे सर्व भावे हरी. आणि परिस्थिती नाजूक होती. खऱ्या भक्ताची परिस्थिती कधी कधी आधी नाजूकच असते, मग पूर्णत्वाला नेतो. त्याचं नाव देव आहे. प्रसंग असा ओढावला की ते त्यांचे असणारे मोठे बंधू गडगंज श्रीमंती, पण यांचं अख्खं जीवन भजनामध्येच गेलं. आणि ते भजन करत असताना मोठा बंधू धावत आला आणि दारामध्ये नरसिंह मेहतांची पत्नी उभी होती. तिला विचारलं, कुठे गेला तो? आता ते बोलण्याची एक परिभाषा होती, टोन होती. त्याने सांगितलं, भजन चालू आहे, हळू बोला. हा त्याच्यामुळेच व्हायला काढला आपलं ते, तरी नाही सुधारला म्हणे. ती म्हणे, हळू बोला, भजन चालू आहे. नरसिंह मेहतांचं गोड भजन चालू होतं. ते मेवाड गुजरात तिकडे मीराबाईचे वगैरे भजन बघा, त्यांच्या पद्धतीने मला हे री सखी मंगल गाओरी, गोड पद्धती यांचे भजन आहे. ते असणार त्यांचं गोड भजन चालू होतं. जय राधा माधव गोवर्धन गिरधारी असणार गोड त्या पद्धतीने. आजही तुम्ही वृंदावनला गेलं ना, ती बघा राधा भक्ती म्हणजे तल्लीन झालेली माणसे. पण आपल्याकडे राधा या कार जनार्दने राधा, आपल्या राधेच अवघड केलं. येवला नारंगावला तर काळी चारला गेली राधा. आपल्या ते जाऊ द्या विठाला. कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याला फोडून सांगा मी काय आखाडातला वारकरी नाही. आपल्याकडं नाथरायांची एवढी कृपा आहे ना संप्रदायावर, ज्याला गवळणीला शेवट नाही सापडला का या का जनार्दने राधा. काय संप्रदायाची कृपा आहे म्हणावं लागेल नाही नाथरायांची, तरी पूर्णत्व आहे ते. आणि ते गोड असणारे भजन करतात. राधे 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 बोल तू, कल का क्या पता, कल का क्या पता. असं गोड भजन चालू होतं. त्यांनी सांगितलं बाहेर बोलव. ती म्हणजे हळू बोला, भजन चालू आहे. तुमच्याकडे काय म्हणतात? पतीच्या मोठ्या भावाला काय म्हणतात? भाऊजी का भाया? भायाच म्हणतात ना. बाह्या सारून आला होता, ऐकायलाच तयार नाही. शेवटी तिने सांगितलं भजन चालू. तो जोराने ओरडायला लागला. पत्नी होती, पतीविषयीचे भरपूर अपमान सहन केले. मी भक्त समागमे तुमच्याकडे येतोय. आणि नंतर तिला अनावधानाने तिला राग आला आणि खांद्यावरचा असणारा पदर तिनं असा कमरेला खोसला आणि म्हणे काय म्हणले? तर म्हणलं काय नाही, त्याला सांग उद्या आपलं श्राद्ध आहे म्हाताऱ्याचं. नाही कळलं का? काळी चारचा काळी एक वाला.
आता कळलं भजनांच्या भाषेमध्ये तेवढं सांग म्हणे. हा ती म्हणे मग हेच सांगत होते भजन चालू आहे हाडीभर, आमचं आम्ही पाहू, तुमचं तुम्ही घाला श्राद्ध. कोण म्हटले? नरसिंह मेहतांची पत्नी. मग त्याला राग आला, माझ्या आज्ञेत नाही, यावर्षी तुम्ही श्राद्ध घालणार ना, मग माझ्याकडे पाहुणे आले नाही पाहिजे. मग भाड्याने गाडी केली, भाड्याने गाडी केली असं मला म्हणायचं होतं. अन्वय अर्थ घेऊ नका उगाच. त्याने गाडी केली ना, त्या पंचक्रोशीला सांगितलं उद्या श्राद्ध आहे आणि ते त्याच्या काय आपल्याकडे कोणी यायचं नाही. आणि नरसिंह मेहता भजनावून बाजूला आले. पत्नीने सांगितलं काय म्हणतो होतं? ते म्हणे श्राद्ध आहे उद्या वडिलांचं. अरे पण म्हणजे तू काय म्हटले? आम्ही करणार. अरे आम्ही करणार, 15 दिवस झाले आपल्या घरामध्ये अन्नाचा कण नाही आहे, तांब्यावर पाण्यावर आपण दिवस काढतोय आणि श्राद्ध करणं म्हणजे वाटतं तेवढं सोपं आहे की? ते म्हणजे मला माहीत नाही, माझा शब्द गेलाय, तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल. मला दिवस उगवला. नरसिंह मेहता टेन्शनमध्ये देवाकडे बघितलं. देवा उभं आयुष्य भक्ती करतोय गड्या, पण दुर्दैव आहे माझा की वडिलांचं श्राद्ध घालण्याकरता सुद्धा माझ्याकडं पैसे सुद्धा नाही आणि परिस्थिती सुद्धा नाही. लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिया सारखे. कागा के विलवाना मज केले भगवंता, कागा के विलवाना मज केले भगवंता. रडता रडता पत्नीने सांगितलं आता द्या सोडून, उभं आयुष्य भजनच केलं आपलं, ते पुढचं नाही म्हणले, ते कळलं त्याला, धन्यवाद. म्हणे आता उभं आयुष्य तेच केलं, म्हणे आता काय उपयोग आहे, जा गावातून पावशेर तूप तरी घेऊन या. नरसिंह मेहताने पातेलं उचललं आणि गावात वाण्याच्या दुकानात गेले. कोणी दिलं नाही महाराज, कारण क्रेडिट माहीत होतं परत देऊ शकत नाही, कारण गावात जो बुडव त्याला लोक देतात पैसे आपलं, ते असंच एक तुमच्याकडं त्याला जवळ उभं करत नाही. शेवटी काय वाण्याच्या घरी आल्यानं सांगितलं वडिलांचे श्राद्ध आहे, पावशेर तरी तूप द्या. त्याने सांगितलं मी तूप देईन, पण त्याच्याकरता माझ्या दारात भजन करावं लागेल. ना भजन म्हटल्यावर काय थोरपानं जाळावे ते. जसं भजन शब्द ऐकला ना, श्राद्धच विसरलं महाराज म्हाताऱ्याच. देह विठ्ठल त्या पद्धतीने असणार, त्या पद्धतीने तो भाव झाला. काया वाचा म्हणे झालो विष्णुदास, की असणार कामक्रोध केले घर रीते. आणि भजन शब्द ऐकलं पातेलच फेकलं, जसं पातेलं फेकलं तसे जगाच्या पतीला चिंता उभे राहिले. देव थोडे शांत राहिले. गरुड देवाकडे पळत आला, म्हणला देवा 2 दिवसात सुट्टी द्या. देव म्हणले नाही जमणार, विधिमंडळ जवळ आले, ड्रायव्हर चांगला पाहिजे, लोकेशन माहीत पाहिजे, उगाच कोणाच्या हातात देऊन फायदा नाही, ड्रायव्हर खरंच चांगला पाहिजे. मला ते ड्रायव्हर नाही होता आलो, मी कॉर्पोरेट म्हणून कीर्तनकार झालो, सगळं झालं, मला सगळे ड्रायव्हरच ठेवावं लागले. ते म्हणलं ड्रायव्हर का नाही होता आलं. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं तर म्हणलं ड्रायव्हर व्हायचं, तो म्हणला कीर्तनाच्या ड्रायव्हरचे नेम बसत नाही. आता म्हणलं काय नेम आहे, म्हणलं ड्रायव्हरचा सगळ्यात पहिला नेम जो कीर्तनाशी बसत नाही. म्हणलं कोणता आहे, म्हणला गाडी नाही आले तरी चालेल पण शिवाय देता आल्या पाहिजे. नाही म्हणलं बघ नातराय गेले होते, कायमाय गेले भूतापाशी, आम्हाला काय तिथपर्यंत जाता येणार नाही, त्यामुळं माघार राहिलो. कर्मधर्म सगळं. गरुड म्हणला देवा राजा दे. देव म्हणलं नाही जमणार. म्हणला मग राजीनामा देतो, काय करायचं कर, तुझं भजन करण्यात रमलं आणि त्याच्या बापाचं श्राद्ध घालावं लागेल, मी चाललो. गरुड निर्वाणीची भाषा बोलायला लागला. देव म्हणला पक्ष फुटला, आपण स्वतः गेलो पाहिजे. नीट आहे का? गरुडाच्या विनंतीवरून नरसिंह मेहताच्यासाठी विश्वाचा मालक स्वतः नरसिंह मेहता झाला आणि समागम साधण्याकरता नरसिंह मेहता देवाकडे नाही गेले, ते देव स्वतः नरसिंह मेहताकडे आला. सुखे तो गरा नारायण, 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 सुखे तो गरा
पावशर तोपा करता भजन करत होता ना, यानं 5 लिटरचं पातेलच बदलन, पत्नीचा दरवाजा वाचवला, ते आतून बाहेर आली. एवढं कशाला आणलं? तर देवाला काय माहिती किती लागतात, देवाला काय आपला अंदाज आहे? नाही कळलं? लोक म्हणतात देवाला पाहवलं नाही. अरे तुझं कुठं, देवाचं कुठं, काय विचारधारा आहे तेच कळत नाही माणसाला. एवढं जरी वाईट घडलं देवाला पाहवलं नाही. अरे ज्याची लांका सोन्याची होती त्याच्या का पाहायला वेळ नाही. तू आता जाऊ द्या मर त्याच्याकडं. मी खरं बोललो का मग लय राग येतो माझ्यावर. कशाला देव तुझ्याकडे येईल, तुझ्याकडे पाहुणे सुद्धा येणार, ते काय ते तू देवाचा विचार करतो. एवढं चांगला वागतो का देव घरी यावा? देव त्याच घरी जातो कुठं माहिती आहे का, आणि कोणत्या घरी जाऊ नये याचा विचार सांगू तुळशीदासांच्या भाषेमध्ये. प्रेम नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नीर, तुलसी उस घर मत जाए, बरसत कांचन नीर, बरसत कांचन नीर, बरसत कांचन नीर. तुलसीदास जी सांगतात ज्या घरी प्रेम नाही, आदर नाही, त्या घरी सोन्याचा पाऊस पडत असला तरी न बोलावता जाऊ नये. विठाला म्हणून तर 56 प्रकारचे भोग सोडून उद्धवजी चलो विदुरा घर जावे, ही विचारधारा देवाची होती. आपण म्हणतो त्याचे पत्रिका नव्हती, साधे मोठ्याचा कार्यक्रम आहे का निघाला तोंड घेऊन लगेच तिकडं. म्हणून तर श्रीमंत गरिबी भेदात जगताय माणसं. गरीबाचं लेकरू गेलं तरी लोकांना फरक पडत नाही, श्रीमंताचं कोकरू गेलं तरी 1000 जणांचे टेटस पडतात. याच्यामध्ये माणसं जगायला लागली, ही विचारधारा शून्य. देवानं या न पाहे याती कुळाचा विचार. मी सांगत होतो ऐका, ते सांगितलं दरवाजा वाजवला, 5 लिटर कशाला आणलंय म्हणे. आणि मग आता काय राहिलं अजून? ते म्हणे ब्राह्मण देवता घेऊन या. देवाने ब्राह्मण पण लागतात का? देवाला काय माहिती कोण पूजेला काय लागते. आता देवाने सांगितलं गावात गेले, सगळे ब्राह्मण देवतेने विचारले, ते म्हणे नाही येऊ शकत, आपले ते तारीख खाली नाही म्हणते. तुम्हाला नाही कळलं का? त्याला म्हणतं याच्याकडे गेल्यावर हे काय देणार नाही, मग उगाच कशाला पूजा पाठ करायचा. देव म्हणे नका येऊ, काय हरकत नाही. देवाने एक गल्लीत वेडं होतं आणि त्याला उठवलं, चल म्हणे मंत्र म्हणाला. आता वेडे देवच करतो ना, नाही कळलं का? आणि जेवढे येडे आहे ना चांगले तपास. आपण म्हणलं ना त्याला महाराज ते लय हुशार होतो, खरं ना लय हुशार असल्यामुळे येडं झालं, आणि देवाने ते येडच घरी आणलं महाराज. तर येडे हुशार असतात, खरंच येडे हुशार असतात, आपल्यापेक्षा येडे खरंच हुशार असतात. मला आता बोलायला लावू नका. येरोड्याला एक प्रकार घडला, एका डॉक्टरने सगळे येडे एका रूममध्ये भरले आणि त्यांना आनंद व्हावा म्हणून डॉक्टरने गाणे लावले. गाणे कोणते होते मला माहीत नाही, आणि त्या गाण्याच्या तालावर सगळे येडे नाचा लावले. डॉक्टर एक उंच पायरीवर जाऊन बसले आणि ते एक येडं डॉक्टरच्या वरच्या पायरीवर जाऊन बसलं. मी विनोद जरी सांगितलं त्याच्यातून प्रबोधन सांगतो, नीट ऐका. डॉक्टरच्या वरच्या पायरीवर जाऊन बसलं. डॉक्टरने त्याला विचारलं, का रे तू का नाचत नाही? तर येडा डॉक्टरला म्हणला, मला वाटलं तू तरी शाणा असशील. कोण म्हणतंय येडा? कोणाला? डॉक्टरला. डॉक्टर म्हणला कसं काय रे? म्हणला हे नाचणारं सगळं वराड आहे आणि मी नवरदेव आहे, नवरदेव कधी नाचत नसतो. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं? येडा. शाण्याला नाही कळलं का? तुमच्यामुळे 2-2 तास आम्हाला बसून राहावं लागतं ना, आम्ही आशीर्वाद द्यायला उठले का खालच्या शिवाय देतात. ही विचारधारा. येड्यानं सांगावं नवरदेव नाचत नसतो, शहाण्याला कळावा. विठाला आता थोडं सामलं काल परवापासून. ते नाही तर 1-2-3 महिने येईल नाचणाऱ्यांमुळेच लग्न लेट. एक तर फार भयामी. आणि नाचणारा वर्ग आताचा नाहीये, हा नाचणारा वर्ग भगवान शंकराच्या लग्नापासून आलेला आहे. भूते वेताळ नाचती, लग्नामध्ये नाचणारा वर्ग आहे. भूते वेताळ हाडळणे नव्हत्या तेव्हा, त्या हल्ली आल्या आता. ते राजे छत्रपतींनी बंद केलं होतं, आपण चालू केलं. चला मला विचार तिकडे मांडायचा नाही, वेळ कमी आपल्याकडे. ते वेड घेऊन घरी आले. पत्नी म्हणे वेड का आणलं? देव म्हणला हिला कोणी सांगा, येड मीच करतो. म्हणून 3 गोष्टींचा कधीच अभिमान करू नका, गर्व करू नका. 1 विद्वत्तेचा, 2 सौंदर्याचा, 3 ताकदीचा. विप्रयास सांगतो, अति विद्वानातला विद्वान जरी असला ना, देवाने इथलं एक सर्किट चेंज केलं ना, तर रस्त्याच्या कडेने बिसलेरी गोळा करू शकतो, त्याचं नाव देव आहे. 2
ताकदीचा गर्व करू नका. हिंद केसरी फकड्या सुद्धा पॅरलेस झाल्यावर बिसलेरी सुद्धा हाताने उचलू शकत नाही. त्याचं नाव देव आहे. आणि सौंदर्याचा तर अभिमान करूच नका. देवानं जर आपला ॲक्सिडेंट झाला तर समोरचा पाहताने आपल्याला मरतो एवढा विद्रूप बनवू शकतो. त्याचं नाव देव आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी अजिबात अहंकार चालत नाही. मेरू तो समान भार देवा तिळभर जरी होय अभिमान. हे दोन शब्द आहेत. अहंकार गेला तुका म्हणे देवाची झाला आणि अहंकाराने नाडीला तुका म्हणे वाया गेला. दोन्ही शब्दांची समरूप क्रिया एकच आहे. ते वेड मंत्र देवानं असणारा त्याच्या डोक्यावर हात ठेवला. पत्नी म्हणे काय वेडे आहे का हो तुम्ही? आधी गाढव म्हणली आणि गाढव ही संज्ञा जवळजवळ संसारिकाला 100% ऐकावं लागते का नाही? माझ्या सहित तुमच्याकडे याद्या ठेवायची. गाढव ही संज्ञा प्रत्येक संसारिकाला ऐकावं लागते. आणि गाढवाला काय नसते? तुमच्याकडे नाही कळत का? गाढवाला अक्कल नसते. आपल्याला सुद्धा हे शब्द ऐकावं लागतं. आमच्या यांना अक्कल, मग अक्कल कोणाला नसते? मग गाढव का म्हणते पत्नी? का पत्नी? याचं उदाहरण सांगतो. कुंभार जर मडके बांधवायला बसला तर मातीवाला कोण असतं? गाढव. मग एकटं गाढव माती आणा जाईन का? नाही, कारण त्याला काय नसते? अक्कल नसते. बोलत जा ना, घाबरत नका जाऊ. मी एकटाच बोलतोय केव्हाच. अक्कल नसते. मग गाढव हाकलायला कोण असते? कुंभाराची बायको असते. बरोबर आहे. मग गाढव हाकलायला बायको लागते. डोंगर गावकडे एवढ्या सपाटीला कळा नाही, याच्यापेक्षा काय फोडून सांगा विठाला विठाला. ज्यांना नाही कळलं ना 100% कीर्तन आटोपले जेवून जा, एवढी विनंती माझी. बस ज्यांना कळलं ते धन्यवाद. एवढं फोडून सांगा. मी काय आखाडातला वार करणे, वेळ कमी, मला गायकांकडे जायचं. ऐका, देवाने सांगितलं हा मंत्र म्हणू शकतो. पत्नीने सांगितलं नरसिंह याला येडा कुठं बोलू शकतो का? देव मनात असला. माझ्या संतांनी हात ठेवल्यावर रेडा बोलतो मी, हात ठेवल्यावर येडा का बोलणार? महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवला. स्वस्तिनो श्री साम्राज्य भूराज वैराजे चालू केलं ना, पत्नीचं तर आईस्क्रीमच झालं महाराज. ती म्हणजे हे सगळं खरं आहे, पण पाहुणे यायला लागले. जेवणाचे काय? ते म्हणे 5 एकरात मंडप टाकला. आता तो जगाचा मालक आहे, त्याला काय बल्ल्या ठोकायचा, इकडं जनरेटर जोडायचं भाऊ आणि तिकडून असणार पंखे, काय गरज नाही त्याला. विश्वाच्या मालकाने अशी नजर फिरवल्या बरोबर असणारे सिस्टम वगैरे असणार त्या पद्धतीने अपडेट केलं. मंडप शामेनं तयार केला. पुढं कीर्तन करायला गुरुकृपा सिस्टम होती आपले, ते आपलीच होती, श्री गुरुच होती त्या पद्धतीनं. आणि असा शामियाना बनवला. जेवणाराला तर सेपरेट व्यवस्था, 12 ते 3चा वर्ग सेपरेट. 12ला आला का 3ला जातो पुंडलिका वरदा हरविठ्ठल. आणि जेवणाची व्यवस्था अशी केली देवानं. आता तो जगाचा मालक होता महाराज, त्याने चमचे सुद्धा चांदीचे ठेवले तिथे जेवणारांना. आणि जाताना सूचना दिली, मोकळ्या हाताने कोणी जायचं नाही, चमचे घेऊन जायचे. आता चमचे म्हटलं चांदीचे चमचे राव. काही ठिकाणी चमचे चांदीचे असतात, काही ठिकाणी चमच्यांची चांदी असते. आपलं ते मला काही सुस्तमध्ये गॅप पडला का? आणि ते चमचे चांदीचे घेऊन जायचे म्हटलं अवघड झालं ना महाराज. त्या चमच्यावरून चमच्यांचे आपल्या त्या माणसांच्या मारामाऱ्या. आणि ते सर्व मिटलं. आणि नरसिंह मेहता स्वतः पत्नीला सांगितलं आता कार्यक्रम आटपला, आपण जेवण करून घेऊ. ती म्हणे नाही चला जेवायला. नाही म्हणे मी सरोवरावरून आंघोळ करून येतो. महाराज पत्नीने सांगितलं एवढा खर्च कुठून केला? कोणती सोसायटी कारखाना काय होते नंतर सांगतो, मला आंघोळ करून येऊ दे. पत्नी स्वयंपाक बनवायला गेली. जो गेला ना नाही आला परत. वाक्य नेट ऐका. जो आपल्या वाईट काळ असला की धावून येतो, आपल्या दुःखाच्या काळात धावून येतो आणि आपलं चांगलं झालं का सहज निघून जातो, त्याचं नाव देव आहे. एवढं वाक्य नोट करा. वाईट काळात 100% कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही, पण चांगलं आलं की निघून जातो. मग कोणत्या आई वडील भाऊ बहीण कोणत्या तरी प्रतिमेतून ते येईल, कारण प्रत्येक ठिकाणी ममाय अंश त्या पद्धतीने त्याचा अंश आहे. आणि तो अनंत रूपाने देव नटला नाना परी, ओ देव नटला नाना परी, ओ देव नटला परी, देव नटला नाना परी. हृदय मंदिर चालू आभरानी उरला उरला
आलाच नाही आणि खरा नरसिंह मेहता तूप घेऊन आले. किती? पावशर. पुन्हा दरवाजा वाजवला, तूप घे. ते म्हणे मी जास्त बोलल्यामुळे डबल तूप आणलं का? नाही म्हणे 2 तास भजन केलं तेव्हा एवढं भेटलं. येडे काय, अख्खं गाव पाहत होतं म्हणे एवढा सुंदर कार्यक्रम केला तुम्ही आणि आता माझा मजा करता. कारण वेडे का तू, आपल्याकडे खायला पैसा नाही. वेडे का म्हणे, एवढा सुंदर असणारा अख्खा गाव चर्चा करत होतं की नरसिंह मेहताने एवढा कार्यक्रम केला कसं काय. म्हणे काय पुरावा हे पहा म्हणे, चला आता तुम्हाला दाखवते. मंडप अजून सोडलाय नसन. ते मंडप पाहायला गेले, देवानं बांबू सुद्धा ठेवला नाही. तो जगाचा मालक आहे महाराज. ते म्हणे मग चमच्यावाले तरी सापडतील. कारण मागे एक वर्ग असतो ना, कोणचा पडेल सापडला तर आपल्याला, असा एक वर्ग सापडेल म्हणजे वर्गाने. देवाने चमच्यावाला सुद्धा ठेवला नाही महाराज. मग नरसिंह मेहताने सांगितलं खरं आहे का? मग काही लोकांची चर्चा केली. वा म्हणे, इतका सुंदर कार्यक्रम केला. नरसिंह मेहता रडायला लागले गड्या. आणि रडता रडता त्यांनी देवाचे पाय धरावं का पत्नीचे? बोला ना, कोणाचे पाय धरायला पाहिजे? देवाचे नाही महाराज, पत्नीचे पाय धरले. तिला सांगितलं गड्या, भजन मी केलं, भजन मी केलं, पण तुझ्या समागमामध्ये येऊन जगाच्या मालकानं जे मला अपेक्षित होतं त्याच्या 10 पट काम केलं. पण ते काम मी सांगितल्यावर न केलं, न सांगता केलं. का घडलं? समागम घडला. ही प्रक्रिया घडली की तो कोणत्याही रूपात येऊन ती कामे करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी. 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 भक्त कामे करतो हे विचार गायंका कधी टाळ्या वाजवा. मला जी साधनेने पूर्ण झालेली माणसं असतात, मला गायक वादक त्यांची फार कदर आहे. मला खरंच सांगतो, मी इतकं सहज नाही येत कोणाकडे. उभं आयुष्य गेलं तर देव काहींना आवाज देतो, काहींना नरड देतो. आवाज आवले पर नरड्यावाले लय बेकार. आता कोट्या दावे म्हणा तुमच्या चरणात. रा 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 काहींचा काकडा ऐकलं की टेपीचा आकडा काढून लाईट उभा घाला वाटते. परमार्थात असं गोड गाऊन देवाला भक्तीची या साडे आळवितो देवा, किंवा भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावी. फक्त ते नम्र भावाने भक्ती असली पाहिजे. म्हणून सर्वांची कदर केली पाहिजे. नीट ऐका, न सांगता करी सर्व कामे. तुम्ही कोणत्याही देवावरती एक भार टाकून बघा, तो भगवान परमात्मा न सांगता कामे करतो. ही एक विचारधारा आहे.
मी माझा अनुभव शेअर सांगत असतो, काय न सांगता जाऊ द्या, लोकांच्या सांगण्यापेक्षा स्वतःचं सांगितलं पाहिजे. मी कोटक महिंद्रा बँकला स्वतः जॉबला होतो. माझे साक्षीदार माझ्याबरोबर चुलते आलेले, माझे मित्रपरिवार सांगते. आणि मी स्वतः M.Com, मी काय 10-12 नापाचं कीर्तनकार नाही, न्यायशास्त्रामध्ये असणारे शास्त्रीजींकडे विद्यार्थी बहुन त्यांना माहिती आहे. पण हे फक्त तुमच्या प्रेमाकरता यावं लागतं. आता एवढ्या लांबसुद्धा अभ्यासामुळं एवढा वेळ नाही भेटत. त्यातले त्यात खानदानी शेतकरी, त्याबद्दलची काही शंका नसावं. आणि मगाशी सांगितलं प्रसिद्ध गाडा मालक आहे, त्याबद्दलही काही शंका नसावा. हां, त्या सर्व छंद पद्धती आहे, कारण ते नादात याच्याकरता कोणाच्या वादात पडण्यापेक्षा आपल्या नादात राहिलेलं बरं. चला यादी सांगतो. आणि वडिलांना किडनीचं असणारं प्रत्यारोपण करण्यासाठी बरेचसा उपचार केला आम्ही. भरपूर शेवटीपणाला लावलं कोविडच्या कालखंडामध्ये. सर्व अगदी इथपर्यंत की आपले कोणाची तरी एक ट्रान्सफर झाली तर द्यायची. आणि शेवटी काळ असा झाला, सर्व बहिणी नातेवाईक सर्वांनी मदत केली. प्रत्येकजण कुठं ना कुठं तरी चांगल्या व्यक्तिमत्वाकरता विचारधारा अवलंबून मी भार घातली यावर सांगतो. प्रसंग असा झाला एक दिवस की आता सर्व संपलं, आता कोणाकडे हात पसरायचा. आणि मी जे जॉब रिझाईन केलं होतं त्याचा PF आमचा पेंडिंग होता. ती एक केस चालू होती लढाऊ पद्धतीनं, ती PF मिळण्याकरता. सत्य परिस्थिती सांगतो बघा, उगाच शनिदेवाच्या प्रांगणामध्ये खोटं बोलून वेळ वाया घालवत नाही. न सांगता करे सर्व काम. पण भजन हे 4थ्या पिढीत आहे, माझ्या स्वतःच्या 4थ्या पिढीत भजन आहे. तेव्हा कुठंतरी एक कीर्तनकार आहे. लोक महिन्यात शिबिराला टाकलं का आपलं पोरगा वाजीन का, वाजीन ना शिकवणाराला. एवढं सोपं वाटतं का तुम्हाला एका महिन्यात वाज? काय काय विचारधारा लोकांची तेच मला कळत नाही. आपला पोरगा कीर्तनकार होईल का? होईल ना म्हटलं. आधी तो हरिपाठ पाठ कर ना, मग तो कीर्तनकार होईल. या खानदानी ज्ञानेश्वरी माहीत नाही कोणाला. काय विचार लोकांचे. प्रसंग असा ओढावला, असा विचार केला की आता वडिलांना वाचवण्याकरता एखादी एकर जमीन विकायची वेळ आली तरी विकायची, पण शेवटी वडील नावाचे छत्र हरपून द्यायचं नाही. म्हणून ती एक विचारधारा अंमलात आली. कोणालाही विचार नाही सांगितलं की आता एखादा एकर त्या पद्धतीने कर्मी करायचं. आणि दुसऱ्या दिवशी बोलणं झालं कोणाला द्यायचं ते, अगदी चुलत्यांपर्यंत कोणाहीपर्यंत विषयाने जाऊन दिला. पण योग असा आला महाराज की सकाळी असा विचार केला की ज्या जुन्या जाणत्या माणसांनी काळी आई म्हणून जतन केली, आज आपण ते विकतो. हे वाईट आहे आपलं, कारण आपण जाणकार मंडळी. पण पर्याय संपला की सगळी सोंग करता येतात, ही सोंग करता येत नाही. म्हणून असणारा बसलेलो होतो आणि 9-10 वाजता ते बोलण्याच्या पद्धतीने सुरुवात करत होती. पण 9-9:15 एक कॉल आला मित्रांचा, आमचे ॲडव्होकेट मुंबईवरून सौरभ महाराजांनी सांगितलं, महाराज आपला निकाल आज लागला, तुमचे सगळ्यांचे सर्वांचे खाते नंबर पाठवा आणि दुपारपर्यंत तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये तुमचा राहिलेला निधी येईल. मग विचार केला गेला, कधी कधी केलेली भक्ती कधीच वाया जात नाही, फक्त त्या देवाकरता भाव तेवढा समर्पित. तुम्ही थोडा तरी भार घालून बघा ना गड्या. तो जगाचा मालक आजपर्यंत कोणाला सोडले? नाम घेता वाया गेला, ऐकिला वाचिला देखिला नाही महाराज. असा एकही जीव सापडणार नाही की ज्याने साधना केली आणि त्याला त्या साधनेपर्यंत भगवान परमात्म्याने वाचवलं नाही. तुका म्हणे भार घातलिया बरी होईल काही वारी नारायण, होईल काही वारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया बरी होईल काही वारी नारायण, होईल काही वारी घालत चला. थोडा जरी घातल्यानंतर भगवान परमात्मा न सांगता करे सर्व कामे. कोणती कामे केली? आपल्याकडे वेळ कमी, काकड्यात लाभांग घरी जाऊन वाचा उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठ भाव भक्ती दे कोणी दासी, पुत्र कन्या विदुराच्या बक्षी आणि दैत्य घरी रक्षी प्रल्हादास. मला वाटतं जगाच्या मालकानं चोखोबांची बहीण होऊन बाळंतपणापर्यंत खालच्या दर्जाची कामं सहज केली, न सांगता करे सर्व कामे. म्हणून थोडासा भार घालत बघा तो काम करतो की नाही. अरे नाथरायांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं ना, श्रीखंड्या चंदन उकळवणी करी. मग आपल्याकडे काय नाही. आणि एक परमार्थाची ताकद सांगतो, एका चोराने दरोडे खोराने रामायण लिहावं आणि जगाच्या मालकाने त्याप्रमाणे वागावं. ही संत विचारधारा, ही संप्रदायाची विचारधारा. चोरानेच रामायण लिहिलंय ना, आणि विश्वाच्या मालकाने त्याप्रमाणे वर्तन. बोलीला वाल्मिक हे संत विचार, ही संत विचारधारा आहे. न सांगता करी सर्व कामे. मग दुसऱ्या चरणाचा फक्त भाव सांगतो. साठविला राही हृदय संपुष्टीन, बाहेर दाकोटी मूर्ती उभा. मी मागाशी जनाबाईंचा विषय सांगितला. रोज देव दळू लागायला यायचं, पण देवाने परीक्षा घेतो. खऱ्या भक्ताची परीक्षाच होते. जे खरे आहे त्यांनाच परीक्षा द्यावा लागते, खोट्यांना काय गरज नाही. खोट्यांचं आपलं ते जाऊ द्या, काय गरज नाही तिकडं. खऱ्याला परीक्षा द्यावं लागते. सर बरोबर आहे की नाही? विचारधारा सांगू. जनाबाईच्या ठिकाणी देवानं वस्त्र अलंकार असणारे सोडून गेला आणि सकाळी ती ओळखली कोणाची? जगाच्या. आधार कार्ड लिंक होते, गोधडी झाली जुनी, हिला धुवून आणा. कोणी देवाने जनाबाईची गोधडी घेऊन विटीवर उभा राहिलाय. मग जनाबाईला साखळा दंडात बांधलं, प्रांगणामध्ये आणलं, विश्वाच्या मालकाने खाली मान घातली
जनाबाईला विचारलं इच्छा काय म्हणे त्याचं एकदा तोंड बघायचं. चोर तो चोरवरून शिरजोर नाही नाही म्हणे, देहदंडाची शिक्षा देत असताना आरोपीची अंतिम इच्छा पूर्ण करावी लागते. न्यायशास्त्राची प्रक्रिया अजमल कासाब कधीच मारला असता, मग एवढ्या दिवस का सांभाळावं लागला. आपलं शास्त्र आडवं येतं ना त्या पद्धतीनं. म्हणे काय आहे त्यावेळी जनाबाईने सांगितलं उभ्या आयुष्यात देवाकडे काही मागितलं नाही, उलट रात्रंदिवस असणार त्याचंच भजन केलं की नाही. केलंत ना. हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला, हात विठ्ठल कोंडीला धरिला 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 पंढरीचा चोर, हा धरिला 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 पंढरीचा चोर, हा धरिला 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 पंढरीचा धरिला 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 पंढरीचा. इथं साठवला होता म्हणे. जनाबाईला इथपर्यंत भक्ती आली, पण इथपर्यंत दोरी आली ना, मग इथून वर शिव्या सुरू केल्या. इथून खाली नाही, इथून वर केल्या होत्या. म्हणून भगवान शंकराने विष साठवताना इथं साठवले, कंठात. कुठं साठवले? कंठात साठवले. पोटात नाही आणि ओठात नाही. पोटातलं शरीराला मारतं आणि ओठात जर आलं तर समोरच्याला मारतं. नाही कळलं का? म्हणून देव म्हटला ये मधीच ठेवा, वरचाही वाचला पाहिजे खालचाही वाचला पाहिजे. जनाबाईने एवढी भक्ती केली आणि शेवटी तळपायाची आग मस्तकाला गेली आणि विश्वाच्या मालकाला शिव्या द्यायला सुरुवात केल्या. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, त्याचा बहुमान वाजविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला त्यावेळी जगाच्या मालकानं सोळाचं पाणी केलं, कारण साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाकोटी मूर्ती उभा. कोणी? मीराबाईनं 5व्या वर्षी जगाच्या मालकाची आराधना केली होती. विष पाजल्यानंतर विश्वाच्या मालकानं मीराबाईला सेफ ठेवलं आणि स्वतः नीलकंठ स्वरूपाचं धारण झाला. म्हणजे नीलकंठ अवतारात ती एक प्रक्रिया आहे की शनेश्वराच्या ठिकाणी असणारं नील भासा, म्हणजे नील वस्त्राप्रमाणे असणारं ते भासतंय. शरीराची असणारी काया जरी असणारं, मला वाटतं काळ्या कलरमध्ये असणारं जरी वर्णित असली तर नीलांबरम असणार, त्या मंत्राची ताकद एक आहे. आणि तो मंत्र मला वाटतं शनी मंत्र वाटतं तेवढं सोपा नाही बघा. हा जो मंत्र आहे ना, मला वाटतं विषबाधेच्या ठिकाणी सगळ्यात जास्त या मंत्राचा प्रयोग केला जातो. आता मी सांगत नाही कोणाला, पण सांगून जातो. विंचू विंगळे जे असतात ना, ते उतरवण्याकरता या मंत्राचा वापर करतात. फक्त तो काही मिनिटाची क्रिया आहे. 5 मिनिटामध्ये 108 वेळा जप झाला पाहिजे. तुमच्या जागेवरती जर नाही निघून गेलं तर कीर्तन करत सोडून दे. वाटतं तेवढं सोपं नाही, पण ते फक्त तेवढ्या याच्या टायमिंगमध्ये तेवढं झालं पाहिजे. म्हणजे याच्याकरता बुवा धोरणात असावं कशाने काय होतं हे तरी माहीत पाहिजे त्याला. म्हणून हे आपल्या ते म्हणून हे वशिल्यावर सांगितलं नाही, एवढं सांगितलं नाही विषय जास्त. म्हणून मीराबाई करता बाहेर धाकोटी मूर्ती उभा, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. असाही तसं या ग्रामदैवत परिसराच्या दृष्टिकोनातून जर इकडं असलं तर या ग्रामस्थाचं सर्व सुरक्षा करता मला वाटतं कर्माची एक देवता म्हणून सुद्धा शनिदेवाकडे बघितलं जातं. आणि त्या कर्माच्या जागेवरती सर्वांना सुरक्षित ठेवणं, सुरक्षा कवच म्हणून 7व्या ग्रहाच्या ठिकाणी म्हणून शनिदेवाकडे बघितलं जातं. मला वाटतं इकडं जरी असलं तर सगळ्यांकडे असणारं समदृष्टी आहे. फक्त एकच विनंती का कोणावर वक्रदृष्टी करू देऊ नका, नाही तर राजा दशरथासारखं स्वर्गावून खाली यावं लागेल. फक्त डोळ्यावरची पट्टी काढली होती, फक्त विचार वाईट होता. चांगला असता तर दशरथ तिथे ठेवला असता. फक्त विचार वाईट आला, देव का असणारं बघत नसावं, चांगलं बघवत नसावं, एवढं शब्द म्हटलं. पट्टी डोळ्यावरची काढली, पुण्याची पावटी सरली, इंद्रपणाची ओटी
संपली आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून शनिदेवाच्या बाबतीमध्ये विचार नकारती करू नका, तो क्रिया तसेच करणार. जया म्हणे दैसा भाऊ जर चांगला तुम्ही 100% आता ज्या मंदिराच्या वास्तव्यात ती माणसं म्हणतात की आता दादाने स्वतः सांगितलं माझा साखरपुडा शनिवारी, हळद शनिवारी झाली, मला संतती शनिवारी झाली, मग त्यांच्या ठिकाणी शनी शुभ आहे. आपलं म्हणतात शनिवारी काय करू नका, मग रविवारी आखाडातला वारकरी होतो का? काय विचारधारा आहे आपली. आपलं काय झालं माहिती का, आपण एक एक विषय आपल्यामध्ये गुंतून ठेवला, एक असणार त्या पद्धतीने म्हणून जातो, त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचे. असे 5 विषय सांगितले शास्त्रात, आपण त्या पंचविषयामध्ये गुंतत गेलो. ते विषय कसे नात्राने का भारोडात वर्णन केले. एक विषय असा आहे म्हणे की ते जटा पद्धतीनं जटाधारी आहे, दुसरा आहे ते घुरकावून बोलते, तिसरं आहे ते डोळे वटारून पाहते, चौथे ते गिळावया धावते, आणि 5वं जे आहे ना ते आपण जसं बोललं ना तशी प्रतिक्रिया देते. तो 5वा विषय म्हणजे आपण जसा भाव आहे ना तसं समोरून देवाचा रिप्लाय येतो. ते 5 ऐकायचे का तुम्हाला? एक जटाधारी बोलत, एक जटाधारी बोलत, एक जटाधारी बोलत, एक जटाधारी बोलत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गुरकावुनी बोलत, एक गिळावयासी धावत, 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 एक गिळावयासी धावत. कसं करतं म्याऊ म्याऊ, कसं करतं म्याऊ पंचविषयातून बाजूला या, एक विचारधारा जीवनामध्ये अंमलात आणा. मागण्याची असं पाह्य मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ. एवढा दृष्टांत सांगतो. कामुकवनामध्ये अर्जुन परमात्म्याच्या सानिध्यात असताना अर्जुनाला सुभद्रेची आठवण झाली. विश्वाचा मालक सुभद्रा झाला, अंगठी देऊन टाकली. नंतर घरी आल्यावर भानावर आला, सुभद्रे अंगठी दे. सुभद्रे म्हणे कोण सुभद्रावती? याच्यावरून बरीचशी घरं गेली. या संशयावनी घोर आणि पाप नाही थोर, विनाशाची वागुरण प्राणी असे ज्ञानोबराय म्हणतात. शेवटी जगाचा मालक मध्ये उभा राहिला आणि सुभद्रेला म्हणायचा दिली का, आणि याला म्हणायचं घेतली का. देवाच्या हातात अंगठी पाहिलं, म्हणला देवा तू माझी बायको झाला एकांतवासामध्ये, काय बोललो नसून तुझ्याशी, एवढी खालची कामे का करतो. देवानं सांगितलं कायम भक्ती करतो पण काहीच मागत नाही, फक्त मनात इच्छा केली की सुभद्रा असते म्हणून मी सुभद्रा झालो. चिंतिल्या रोकडे मनोरथ. कशा पद्धतीने भजनाच्या माध्यमातून हरिभजने ढवळिले जग, सुखविला लाग कळी काळाचा. कोणत्या भजनानं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा प्रेमानं हातवरती करायचे, गोड असणारं भजन करायचं. सरळ हातवरती करा, म्हणजे कांगणेदादांचा गजर माऊलीचा असणार गोड त्या पद्धतीनं चित्रीकरण करताय. आणि खरंच बरोबर ना, आणि खरंच गोड आहे महाराज. माणूस आहे गोड आहे, चित्रीकरण गोड करते. आणि सोशल मीडिया त्या पद्धतीने काळाची गरज आहे. आणि एक नम्रता आहे, नाही तर सोशल मीडिया सोशल तेवढाच घ्यावा लागतो. नाही तर त्यांच्याकडे एक नम्रता आहे, म्हणून सर्वांनी असणारे गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय
अभंगाचा एक आशयभाव मांडण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलं देवताही खडतर आणि महात्मा मांडण्याले खडतर आहे. काहींना उपासनात माहीत असेल काय असेल ते, जेवढं जमेल तेवढा एक असणारा भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रांगणामध्ये भगवान परमात्म्याचे असणारे त्या ठिकाणी मूर्ती स्थापित आहे, ते वैभवशाली असणारं मंदिर आणि त्या ठिकाणी रम्यता दिव्यता फार सुंदर आहे. एक शेवटचं वाक्य बोलतो, गावात 100% मंदिरं चांगले असले पाहिजे. पण काही म्हणतील मंदिराला पैसे घालण्यापेक्षा रस्ते चांगले असले पाहिजे, असं विचारधारा असणारा वर्ग आहे. पण मी सांगू का, मंदिरं का चांगले असले पाहिजे? रस्ते 100% चांगले असतील, पण त्या रस्त्याने कसं चालायचे शिकण्याकरता पुन्हा मंदिरातले संस्कार लागतील. म्हणून मंदिरही चांगले असले पाहिजे. प्रतिभा या दोन्ही त्या पद्धतीनं असल्या पाहिजे. पुरोगामी पुरातन विचारांची विचारधारा ती एक चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये समर्पण करा. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा. जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. करबिली तेसी केली कटकट वाकोडे कनिटे देवजाने गुणीजन गायकवादकांकरता थोडा वेळ कमी दिला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एखादी चाल चुकून आडवी लागली असेल तर अजिबात भाव नाही. मला मुळात गाता येतच नाही आणि आलं तर ते माझ्या पद्धतीने एखादी चाल येते. त्यामुळं उगाच काय कोणाला अति प्रेमात आवाज होत नाही. म्हणून जाता जाता एक विनंती करतो, चांगलं कर्म करा. भगवान शनिदेवाच्या प्रांगणामध्ये सर्वांना विनंती करतो, देवदेश धर्म करता हा देश समर्पित करण्याच्या वेळ करा. एकोपा टिकवा चांगला. आणि ही उत्सव टिकले पाहिजे. उत्सव ऐक्याचं प्रतीक आहे, एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन प्रेमाचं पूरक आहे. पैसे देऊन एवढी माणसं एकत्र येणार नाही, पण किमान त्या देवतेच्या नावानं असणारं माणसं. आजही आम्ही एक वाक्य शेवटचं बोलतो दादा, आपली हिंदू संस्कृती जेवढी सुंदर आहे की येण्याकरता रस्ता लय खडतरी. मी येताना मला अनुभव आला. वाक्य सांगू का, आपली माणसं सुविधांच्या अभावाशिवाय राहतील पण भक्तीच्या प्रभावाशिवाय राहणार नाही. ही भारतीय संस्कृती. म्हणून तर शेवटापर्यंत आलेले माणसं हे भक्तीचा प्रभाव आहे. सुविधांचा अभाव आहे त्यांना येण्याकरता. लाईट नाही, रस्ते त्या पद्धतीनं नाही, तरीसुद्धा ती इथपर्यंत पोचली. हा त्या भक्तीचा प्रभाव आहे. म्हणून त्या सर्वांना धन्यवाद देतो. जास्त बोललो असं कमी करा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भाषण घेऊ आणि शेवट सगळे मिळून भैरव म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. या कार्यक्रमाकरता ज्यांनी सुंदर असणारे साथ दिली सर्व गुणीजन गायक वादक सर्वांकरता एकदा टाळ्या वाजवा. सर्व प्रेमाची आहे. सुंदर असणारे परमश्रद्धेय परमादरणीय आमचे साऊंड सिस्टम श्री गुरु साऊंड, मला वाटतं चिंचोलीला काल्याला होते ना तुम्ही. हां, बराच खरंच टाळ्या वाजवा. नाही तर कायम वाद असतो कीर्तनकाराचा. येले अवघड येर ती माईक दुःखाची जननी आणि तू का म्हणे मेलो सांगता सांगता. हे दोन दुःख कीर्तनकाराला कधी शिवून न सांगायचा कळव येते अंतर. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपले प्रचार प्रसार करताय ते कांगणेदादांना धन्यवाद देतो. एक असणारी सूचना आहे, पंढरपूर या ठिकाणी आपल्या परिसराचे वैभव परमश्रद्धे आदरणीय परममित्र भगीरथजी महाराज काळे, परममित्र आदरणीय योगेशजी महाराज आवड यांच्या संकल्पनेतून सुंदर असणारा भव्य दिव्य नामयज्ञ त्या ठिकाणी प्रसारित होते. तारीख आहे त्याच्यावर 30 ते 6 या पद्धतीनं असणारं आणि भव्य दिव्य पद्धतीने सर्व असणारं सर्वतोपरी असणाऱ्या त्या ठिकाणी सोय यथोचित पद्धतीने केलेली आहे. या नामयज्ञामध्ये आम्हीही जाणार आहे, आपणही या. महाराष्ट्रातील गुणीजन सर्व गुणीजनांचे असणारे ज्ञानामृत श्रवण करण्याकरता त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि किंबहुना एका पुरुषोत्तम मासाच्या ठिकाणी असणाऱ्या एका विशिष्ट तीर्थावरती असणारं ते एक पुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वांनी असणारं माझ्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो. कारण आपण प्रत्येकजण धर्माच्या कार्याकरता किंबहुना तुमचे केले मग धर्म कीर्तन सिद्धीसे गेले. याच्याकरता तुझं माझं नाही भेद. कोणीही चांगला संकल्प करत असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणून त्यांच्या असणाऱ्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि ज्यांना इच्छुक आहे त्यांनी 100% त्या ठिकाणी जाऊन अवश्य लाभ घ्यावा. कारण थोडं तरी असणारा तीर्थकरी पापा न जाय त्याचे बापा, पण तीर्थाला सगळी पापं जातात. पण तीर्थात जाऊन पाप घडलं तर मग जात नाही. पण हे थोडंसं असणारं का फेडीत पाप ताप का पोकीट तिरीचे पादक समुद्र जाय आप दैसे गंगेचे. आणि सगळे पाप घालायचे असेल तर सगळे तीर्थे घडली एक वेळा चंद्र भागा डोळा देखल्या. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी एक विनंती करतो. सर्वांचे असणार विशेष आभार. या ठिकाणी या कुटुंबानं असणारी संकल्पना बाबांनी त्यापूर्वी राबवली आणि आत्ता जे एक नियोजित मंडळ तयार झाले या ठिकाणी बरेचसे मला सांगितलं पुढच्या बऱ्याचशा दिवसाच्या पंक्ती त्या ठिकाणी बुक झालेला आहे. खरंच या ठिकाणी 100% या शनिदेवाचं वास्तव्य आहे किंवा ती रम्यता आहे या मंडपामध्ये बसल्यानंतर कळतं. म्हणून त्या कुटुंबाला धन्यवाद देतो. त्यांच्या विनंतीला सप्ताह दादांनी बोलवलं, त्यांच्या विनंतीला मान देऊन आता शनी जयंतीला येण्याचा योग आला. मला सकाळची सेवा तुम्हाला मगाच सांगितलं की शिरूर तालुक्यामध्ये एवढं लांब जायचं आणि ते कसं असतं मोठ्या लोकांचं आपलं ते म्हणजे
ऐकावं लागतं, नाही तर मग फिरायचं अवघड करतात ती माणसं. फार विचित्र आहे, काळ तसा आलाय, त्यामुळे काला येत असमायना म्हणून झालेली सेवा समर्थ करतो. जास्त बोललं असेल कमी करा, कमी बोललं असेल एका जागा तुम्ही बरा. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की जटायूनं जीव देवाच्या पायावर समर्पित करत असताना सुद्धा काही मागितलं नाही. आणि तुमची भक्ती जर खरी असेल तर अजिबात मागायची काही गरज नाही. तुम्हाला जगाच्या मालकाने न सांगता सर्व पुरवलंय महाराज. तू कामने जीव बाबा देवा पायी परी